सीना नदीला आलेला पूर आता ओसरायला लागला आणि ठिकठिकाणी आपल्याला स्वच्छता मोहीम ज्या पद्धतीनं सुरू असलेली पाहायला मिळते. प्रशासन त्यांच्या पद्धतीनं स्वच्छता करते. नागरिक जे आहेत ते स्वतःच्या घरातली स्वच्छता करतायत. आपण तिरे गावात आहोत आणि गावातली स्वच्छता जी आहेत ते स्वतः तुम्ही आता या ठिकाणी लोक करताना बघताय. घरातलं सगळं जे साहित्य पुरामध्ये अडकलेलं होतं ते आता घरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि असं साहित्य काढत असताना साप देखील मोठ्या प्रमाणात सापडत असलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी बघता आत्ताच या घरातनं एक साप जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेला आहे. इथल्या गावचा जो स्थानिक तरुण आहे, सर्पमित्र आहे, त्याने हे साप आत्ता पकडलाय. तू पकडलायस ना साप? हां मी पकडले. कुठं सापडला, काय झालं? त्या मंदिरापाशी होता साप. ते बारके लेकरांना बैला मग यांचा कॉल आला होता मला साप निघला म्हणून. मग मी तिथं बघितला, मला वाटलं गेला असेल निघून, पण त्या फडची खाली बसला होता. कुठल्या जातीचा आहे? हा नाग आहे. विषारी? हा एकदम विषारी. आणि तू तिरे गावचा आहेस? शिंगोलीचा आहे. शिंगोलीचा. मग शिंगोली असेल, तरडगाव असेल, तिरे असेल, या भागात तू सर्पमित्र म्हणून काम बघतो. किती साप पकडली या पूर परिस्थितीत आतापर्यंत? 10-12 पकडलेत पूर्ण. हा आमच्या गावात ते पकडलेत साप. अच्छा, आता याला सोडून देणार निसर्गात? हा निसर्गरम्य वातावरणात सोडून देणार आहे. हे अशा पद्धतीनं साप निघताय, त्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होताना पाहायला मिळतोय. सुदैवानं लहान चिमुकलीनं बघितलं, या चिमुकलीनं बघितलं का साप? त्या मुलीनं दुसऱ्या बघितले. तुमचं घर आहे? हा आज आलं राहायला सगळं साफ सरळ घेतलं? म्हणजे काल धुतलं होतं आणि आज पसारा घेऊन आलतो आतमध्ये लावायसाठी. मग आतून बाहेर गेलेला त्या मुलीनं बघितला बारक्या. हम्म. काय अवस्था आहे घरची आत्ता सगळी बघितलं? काय नाही, सगळं पाक हे झालं, करंट उतरलाय, आतमध्ये लाईटी ते हे केले, धुतलं, सगळं स्वच्छ केलंय. आतमध्ये गाळ बसला होता लय. किती दिवस बाहेर राहावं लागलं? 10 दिवस बाहेरच होतो आम्ही. या मुलीला घेऊन? हा सगळेच होता. 10-15 जण आहे आम्ही, दोन्ही घरातले. घर आहे व्यवस्थित आत्ता सगळं? हाय म्हणजे कसं ही गाळामुळं जरा घाण झालं होतं ना, स्वच्छता केले आता. 10,000 रुपये मिळाले का? हा परवा दिवशी अकाउंटवर आले. हा मावशी, असे साप बिप निघायला लागली आहेत, भीती वाटत नाही राहायला आता? मग काय करत सर, गरीब असल्यावर कुठलं बांधायचं सांगा. घरदार पहिल्यापासून आहे ती, कसं जायचं. आता हे काय 2 लाखाची नुकसान झाली. गाळे गेले 2-3 होऊन, घर गेलं, पसारा एक थोडं खायापुरतं ठेवलं तर बाकी सगळं गेला गाड्यातलं निघून. हां शेतीच नुकसान झाली, शेतीमध्ये गुराढोरला वैरण होती सगळी गेली. कायच नाही, आता काय करायचं सांगा. किती दिवस घराच्या बाहेर होतात? 10 दिवस होता. 10 दिवस होता. कालपासून 3 दिवसाला घाण काढा लागला होता. हे का आता आई असलं साप इचू लेकरायची बारकी बारकी. काय आजारपणा? आजारी आहे ते तसंच कामं करताव काय करायचं, गोळ्या खायची, कामं करायची. हां काय झालं? ताप, अंगदुखी? हां अंग दुखाचं, मांक वाट कंबर असं दुखते आणि त्रास होतो जीवाला. हां टेन्शन येते. काय करायचं आता, कुणाला सांगायचं टेन्शन सांगा. एक मुलगा कमवणार, 10 जण खाणारा हाय, ती शेती बी गेली वाहून आता. हां काहीच नाही राहिलं. 10,000 रुपये मिळाले का? 10,000 मिळाले. आपले इथं 2 लाख रुपये गेलं आणि 10,000ला काय करायचं. 10,000 सांगा, साफसफाई करायलाच गेलं त्या लोकांना लावलेले. भेणं बारकी लेकरायची म्हणून कोण घरात येणार. घाबरून राहावं लागलं आता. मग काय करायचं सांगा सर. ही गावातली परिस्थिती आहे. आता सगळा त्यांनी पसारा इथं आणलेला आहे, घराची साफसफाई केलेली आहे आणि त्यानंतर आता राहण्यासाठी येत आहेत लोक. पाणी ओसरलेलं आहे, मात्र भीती जी आहे ती अद्यापही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, तिरे, उत्तर सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.